आणि आता आपण हे झालंय ना, तर आपण आता आपण हे फ्रुट्स आणलेले आहेत, तर त्यांचं काय करायचंय आपल्याला आधी ना, हे जे फ्रुट्स आहेत ना त्यांना ना ऑरेंज बघत असाल तुम्ही, आणि त्यांना धुवून घ्यायचे दोघांना. आणि हे बघा, तुम्ही आता काय बनवताय जेवण? आता हा, मी बनवते वाटाण्याची भाजी आणि पनीर. त्यासाठी आधी मी पायनॅपलचे ज्यूस बनवून घेते. पायनॅपलचा ज्यूस बनवताय? हा, ज्यूसचं काय करणार? ज्यूसचं त्याला फ्रीज मध्ये ठेवणार, त्याच्यानंतर ना त्याच्यात थोडी थोडी पाणी हे पत्ते टाकणार, त्यानंतर ते आईस्क्रीमची कॅन्डी लावणार. बघा फ्रीज मध्ये ठेवल्या आईस्क्रीम. तुम्ही चूल कशासाठी पेटवले? असेच आम्ही बाहेर आहोत ना, हा. त्याच्यासाठी ना हा. आम्हाला थंडी लागली, त्याच्यासाठी इथे आम्ही हे ठेवले. हा. मग मग आम्हाला तुम्ही थंडी आता नाही दिसत. ही कसली भाजी आहे? ही भाजी हा, ती आटावाची आहे. आत्तावाची आहे. तुम्ही ह्याच्यावर काही भाजीवर शिजवणार का यामध्ये? ना, शिजवणार नाहीये. तुम्ही आता कुठे आलात फिरायला? बिल्डिंगच्या पाठीमागल्या इथे चांगलं जंगल आहे ना, हा. तिथे आलीये मी. आणि हा. आता इथे मी जेवण बनवते, ते चांगलं साफसुथरं बघू शकता तुम्ही. हा. बघा आता मी इथे ह्यांना धुते. माशा इथे आहेत भरपूर. मग तुम्ही जेवण बनवून कोणाला देणार? जेवण बनवून हा. असंच ठेवणार, नाही तर घरी घेऊन जाणार. हा, तुमची मम्मी कुठे आहे? अरे yes. काय तुम्ही चुली भाजली तेव्हा तुम्ही कोंबडा शिजवून भाजू शकता का? कोंबडा हा, चुलीवर. नाही, आमच्याकडे देवाचं हे नवस आहे ना, त्यासाठी. कोणते देवाचा नवस केलाय तुम्ही? गणपतीचा. आज गणपतीचा दिवस आहे ना, पण त्याच्यासाठी. आज संडे आहे. आमच्याकडे गावाला हेच असतं, संडेला हेच पडतं. आमच्याकडे हा. गणपती असतो. गणपती असतो. तुम्ही आता बघा इथे शेत आहे. हा, सगळीकडे शेत आहे, बीत आहे. हं? काय? नाही. ती दारूची बॉटल पण कशाला तुम्ही आणली? रात्री दारू पिणार आहात का? नाही. मग ते कचरा खाली आहे ती. मी समज पेटायला आणली आहे ती. मला वाटलं तुम्ही दारूची बॉटल पण आणलीत का काय सोबत सोय करण्यासाठी. पाऊस चालू होतोय ना. नाही, मग असं कचरा पेटवलेला पोराने आणली नाही बाहेर. मग ही दारू कोण पियला असणार? एवढी दारूची चांगली बॉटल दिसते. अरे नाही, ते शेतात पडलेली असतात ना माणसं पेट, हा. त्याच्यासाठी असतात. आम्ही घरी हे आहेत ना, जास्त माणसं आहेत ना, हा. त्याच्यात टाइम नाही भेटत घरी. आता हा. आधी आपण चांगल्यापणे भाजी धुवून घेऊया. आणि नंतर काय करणार भाजी धुवून? भाजी धुवून आपण त्यांना त्याच्यानंतर ते हे आहेत ना, त्यांना डायरेक्ट ह्याच्यात टाकायचे, कशामध्ये? कढईमध्ये. हा. हा. नंतर तुम्ही भाजी धुवा.